हॅलो, कशा आहात मित्रांनो? मजेत ना? चला म्हटलं आज पावसाळा चालू आहे आणि असं मस्त असं चविष्ट खाऊ वाटलं. म्हटलं चला आज मस्त मेथीचे थेपले केलेले मी. इतके छान झालेले ना, तुम्ही माझ्या पद्धतीने कराल ना मंडळी, तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. बघू शकतात आपण त्याच्यासाठी अशी मस्त मस्त आपल्याला एक वाटण तयार करायची. ते वाटणावरच आपले थेपले खूप छान लागणार आहे मित्रांनो. त्याच्यासाठी मी ना बडीशोप घेतली आहे, जिरे घेतलेले आहे, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, आलं लसूण घेतला आहे. हिरव्या मी थोड्या जास्त घेतलेल्या हिरव्या मिरच्या. आमच्याकडे तिखट सगळे खातात म्हणून मी हिरव्या मिरच्या जास्त घेतल्या. तुम्ही तुम्ही कमी जास्त करू शकतात. त्याच्यासाठी आपल्याला एक बारीक वाटण करायची आहे. नंतर मी ना एक मेथीची जुडी घेतली होती. सकाळी जशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आपली मेथीची भाजी ना जेवढी कोरडी असेल ना मित्रांनो, तेवढे आपले मेथीचे थेपले इतके छान येणार आहे आणि कुरकुरीत आणि खमंग येणार आहे. आणि हे हे थेपले ना आपण ना प्रवासात आणि आपण 2-3 दिवस आपल्या घरामध्ये ठेवू शकतो आणि आपल्या एकदम छान राहतात. हे कधी खराब नाही होत. नंतर मी ना मेथीची भाजी जेवढी तुम्ही बारीक कट करून घ्याल ना, तेवढी आपले मेथीचे ठेपले आपल्याला लाटायला प्रॉब्लेम येत नाही. नंतर मी ना गव्हाचे पीठ घेतलं आहे. 2.5 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे. तुम्ही कमी जास्त करू शकतात. मी गव्हाचे पीठ ना थोडं कमीच घेते, कारण मेथी ही जास्त थेपल्यांमध्ये राहिली ना, तर चव खूप छान येते. नंतर मी ना बेसन पीठ घेतलं आहे अर्धी वाटी. नंतर जे आपण वाटण केलेलं होतं ना, ते आपण टाकून घ्यायचं आहे. आणि तीळ आहे ना मित्रांनो, आपल्याला थोडं जास्तीच टाकायची, कारण तिळेने ना चव खूप छान येते थेपल्यांना. नंतर मी 3 चमचे ना दही घेतलेलं आहे. हे दही फ्रेश आहे आणि एकदम आंबट दही घ्यायचं आहे. चव खूप छान लागते थेपल्यांना. तुमच्याकडे दही टाकता का नाही टाकता तुमच्या आवडीने तुम्ही टाकू शकतात किंवा नाही पण स्किप करू शकतात. नंतर मी ना हळद टाकलेली आहे आणि मस्त तेलाचं मोहन दिलेलं आहे. अर्धी वाटी म्हणजे 3 चमचे तेल होतं माझं. आणि बघा, मला जास्त काही पाणी लागत नाही आहे, कारण दही आपण टाकलेलं होतं ना, तर पाण्याची काही जास्त गरज नाही आहे. अर्धीच वाटी मी पाणी टाकलेलं आहे. नंतर बघू शकतात आपला गोळा असा घट्टसर मळून घ्यायचा आहे आणि नंतर आमच्याकडे ना थेपल्यांसोबत ना ठेचा खातातच. ठेचा नाही राहिला ना, तर थेपले कोणीच खाणार नाही. त्याच्यासाठी ना बघा, मस्त हिरव्या मिरच्या घेतल्या मी, जाडच मिरच्या घेतलेल्या. ह्या तिखट नसतात. आणि मस्त लसूण घेतलेला आहे आणि भरपूर कोथिंबीर घेतलेली. अशी आपल्याला मस्त भाजून घ्यायचं आहे तिघं जिन्नस आणि मस्त मीठ टाकून आपल्याला असं कुटून घ्यायचं आणि मस्त बारीक आपल्याला दळून घ्यायचं. बघू शकतात. हे ठेचा खायला इतका छान लागतो ना, बघू शकतात. नंतर ना मी थोडं तेल टाकून थोडा ठेचा परतून घेतलेला आहे. तुम्ही नाही पण परतला तरी पण चांगला लागणार आहे. नंतर मी एक छोटा गोळा घेतला आहे मित्रांनो आणि आपण जशी पोळी करतो ना, तशीच आपल्याला हे थेपले आपल्याला लाटून घ्यायचे आहे. फक्त हे थेपले ना लाटताना थोडे बारीक लाटायचे, कारण ना चव खूप छान लागते आणि खुसखुशीत येतात. हे पराठे ना प्रवासात इतके छान लागतात ना मित्रांनो, मी नेहमी आमच्या मुलांना डब्याला, आम्हाला कुठं जायचं असतं ना प्रवासात, मी हे थेपले करूनच जाते. शक्यतोवर हे पराठे ना असे खराब होत नाही आणि खायला पण जेवढे दिवस राहिले ना, तेवढे 4-5 दिवस आपण खाऊ शकतो. आणि नंतर बघा, तेल आपण तूप तुम्हाला जे आवडेल तुम्ही टाकू शकता. मी तेलच टाकलेलं आहे. बघू शकता इतके खमंग आणि खुसखुशीत झालेले. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला.